तिथे नांदेडमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे? नांदेडमध्ये देखील अनेक पेट्रोल पंपावर रांगा दिसतात। याचा आढावा घेतलेला आहे अभिषेक एकबोटेने, आपण पाहूया। हिट अँड रन भारत न्याय संहिता 2023चा कायदा लागू केल्यानंतर ट्रान्सपोर्ट विरोधात युनियनच्या वतीने उद्यापासून संप पुकारला जाणार आहे। त्यामुळे उद्यापासून सर्व खासगी बसेस आणि चालक यासह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक सुद्धा संपावर जाणार आहेत। त्यामुळे इंधनाची वाहतूक सुद्धा बंद राहणार आहे। परिणामी नांदेड येथील पेट्रोल पंपात तुटवडा जाणू शकतो। त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। हे बाबा पेट्रोल पंप आहेत। या पेट्रोल पंप चालकाला ज्या वेळेला आम्ही विचारलं आपल्या इथं किती दिवस इंधन हे पुरणार आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे 40,000 पेट्रोल आणि 40,000 डिझेल हे एवढंच 4 दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा इथे पाहायला मिळतो। त्यामुळे या संपामुळे खाजगी बसेस आणि वाहनधारकांना मात्र चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।